जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेव। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर सुरेशोत, मी म्हणणारा ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा हवा। प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला अध्यात्मातली ऊर्जा, अध्यात्मातला जोश, अध्यात्मातली सत्यता, अध्यात्मातलं ज्ञान, अध्यात्मातलं वैराग्य, ह्या सगळ्या गोष्टी कशा हव्यात तशा आपण ग्रहण करू शकतो। प्रत्येकाचा अँगल वेगळा वेगळा असेल, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा वेगळा असेल। कोणाला ज्ञान हवं असेल, कोणाला वैराग्य हवा असेल, कोणाला प्रपंचामध्ये सुख सम्राट हवा असेल, कोणाला धनलक्ष्मीची अपेक्षा असते, कोणाला आयुष्याची अपेक्षा असते, कोणाला एक छंद म्हणून साधना करतात, कोणी आपला एक आनंद म्हणून साधना करतात। हे प्रत्येकाचं या रसायन, या अध्यात्मातलं ऊर्जा, ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारण्याच्या आपल्या आकलन शक्तीवर आहे। आपली आकलन शक्ती काय काम करते त्यावर सर्व काही अवलंबून आहे। त्याच्या पूर्वीची माहिती थोडीशी सगळ्यांना हवी असते की आपण साधना करतो तर कसे बसलं पाहिजे, साधना करतो तर आपल्याला हवं काय, कसं मागणी करायची। तसं शिवसिद्धांत, शिव संप्रदायामध्ये खूप सुंदरशा गोष्टी सांगितलेल्या आहेत। शिवसंप्रदाय, शिव, ज्याला शिव शिव म्हणजे भय नाही, शिवनामाला नाम घेणाऱ्याला नरक नाही। शिवनाम घेणाऱ्याला कधी नरक नसतो, पण शिवनाम कशा पद्धतीनं आपण घेतलं पाहिजे, शिवनाम कसा राहिला पाहिजे, शिवनामाचा ऊर्जा कसं स्वीकारलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपलं स्वास्थ्य कसा पाहिजे। आपलं डोकं दुखत आहे मात्र आपण साधनेला बसलोत, आपलं कमर बसू देत नाही, आपल्याला मांडी घालता येत नाही, मांडी घातलं तरी अपेक्षित इच्छा पूर्ण करण्यासाठी तिची मागणी कसा असावी हे सुद्धा आपल्याला माहीत नसल्यामुळं खरी ऊर्जा आपल्याला प्राप्त होत नाही, खरी ऊर्जा प्राप्त होत नाही आपल्याला। पण त्याच्यासाठी त्याची पूर्व इतिहास थोडंसं आपण पाहिलं पाहिजे। जसं शिव म्हणल्यानंतर शिव उपासना डोळ्यासमोर आल्यानंतर शिव साधना कशी करावी याच्यापेक्षा शिवतत्व काय आहेत, शिव उपासना करण्याच्या अगोदर त्याचे तत्व काय आहेत, शिवापासून आपल्याला काय प्राप्त होणार आहे। शिव आगमामध्ये सांगितलेले शिव निगम आणि आगम हे वेदा इतकेही पुराण आहेत। वेद ज्यापासून आहे तेव्हापासून एवढे जुने संस्कृती शिवसंप्रदायामध्ये सुद्धा आहे। शिवाच्या निश्वासातनं निगम तयार झालेला आहे आणि शिवाच्या वाणीतनं आगम तयार झालेला आहे। जसे 4 वेद आहेत तसे आगम आणि निगम हे 2 शास्त्र आहेत, तसे निगमाचे 28 शास्त्र आहेत।
जसे उपनिषद आहेत, उपनिषद हा सर्वांचा सार आहे, तसं साधना करत असताना आपण ओम नमः शिवाय म्हणतो, पण शिवाचे तत्व काय आहेत, शिवाचे सामर्थ्य काय आहे, शिव आपल्याला काय प्रकट करू शकतो आणि काय देऊ शकतो आणि काय घेऊ शकतो, हेच जर माहीत नसेल तर साधना करून त्याला अर्थ नाही. पांडुरंगाला विठ्ठलाला हात जोडतो बरोबर आहे, पण विठ्ठल आपल्याला काय देणार आहे आणि काय देण्यासाठी आपण काय त्याला दिलं पाहिजे, हे साध्या गोष्टी आहेत. नुसता हात जोडला तर कोण काय देत नाही, पण तुमच्या मनातला भाव पाहून देतो, तुमचा हेतू समजून उमजून देत असतो शिव. 28 निगमाचे प्रकार आहेत आणि शिवाचे एकूण 36 तत्व आहेत. शिवाचे एकूण 36 तत्वामध्ये 5 तत्व शुद्ध आहेत, 7 तत्व शुद्धाशुद्ध आहेत आणि 24 तत्व अशुद्ध आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही मोडतो अशुद्ध. आपण अशुद्ध आहो म्हणून शुद्ध होण्याचा प्रयत्न करतो. आणि निगमामध्ये 4 पाद आहेत. एक कर्मपाद आहे, चर्यापाद आहे, योगपाद आहे आणि ज्ञानपाद आहे. आपण फक्त ज्ञानपादाकडेच पाहतो आणि ज्ञानपाद खूप मोठी संस्कृती, त्यातनंच ही सगळी उत्पत्ती स्थिती आणि लय निर्माण झालेली आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिघांचं मिळून एक तत्व म्हणजे फक्त शिव. म्हणजे शिवाचं साम्राज्य किती मोठं असेल, शिवाचं वैभव किती मोठं असेल, शिवाचं ऐश्वर किती मोठं असेल, हे फक्त एक तत्व आहे. मृत्यू, स्वर्ग आणि पाताळ ते तिन्ही मिळून, तेही ज्ञानमार्गातनं आलेलं आहे. मग एवढ्या मोठ्या शिवाला ओळखायचं असेल, एवढ्या मोठ्या शिवाकडनं काय आपल्याला अपेक्षित असेल, तर शिवाचे तत्व जाणून घेणं गरजेचं आहे. एखाद्या कुटुंबाचं, 2 कुटुंबाचं विवाह करायचा असेल, तर एकत्र यायचं असेल तर त्याचं आपण कितीतरी पाहतो. त्यांचं गण कुठला आहे, त्यांचं वर्ण कुठला आहे, त्याची रास कुठली आहे, ते कुठल्या चरणावर त्यांचं झालेलं आहे, पत्रिकेत मंगळ आहे का, अनेक पाहतो आपण, पाहिल्याशिवाय करत नाही. तसं साधना करताना सुद्धा त्या देवतेची, ज्या देवतेची आपण उपासना करतो त्याचे तत्व माहीत असणं हे गरजेचं आहे. बाबांनो, लक्षात ठेवा. हे जर आपल्याला माहीत नसेल तर देव काय देणार आहे आणि काय घेणार आहे हे जर माहीत नसेल तर ते साधनेला अर्थ राहणार नाही. आणि साधना करत असताना आत्ताची हल्लीची साधना कशी झाली माहिती आहे का? आता हल्लीची साधना अशी झाली की सकाळी उठलं की 4 तांब्या घ्यायचं, विठ्ठल नामाचा गजर करायचा, नाहीतर शिवनामाचा गजर करायचा आणि आपलं पॅन्ट घालता घालता शेजारच्या घरात जायचं नाश्त्याला. शेजारीनं काय केली बघायचं, कुठं काय प्रसाद म्हणून असेल किंवा काय असेल की काय केलं का तुमच्या घरात, आज चांगलं चांगलं वास येत होतं बरं का आज. हे संप्रदाय सांगत नाही, हे कधीही संप्रदाय सांगत नाही. परान्न वर्ज्य असावा. तुम्ही साधनेला बसल्यानंतर ध्यान लागत नाही, मन स्थिर राहत नाही, मन चंचलता आहे, मनामध्ये अनेक विचार येतात. ह्याचं कारणच एवढं आहे, अशुद्ध अन्न आपण परान्न स्वीकारतो म्हणून आपलं मन स्थिर राहत नाही. मन स्थिर राहत नाही याचं कारण एवढं आहे, परान्न वर्ज्य आहे. स्वकष्टाने, स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या घामाने, स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या श्रमानं, स्वतःच्या कर्मानं, स्वतःच्या ज्ञानानं कमवलेलं अन्न आपण ग्रहण केला तर आपण मात्र साधनेला पवित्र होऊ शकतो.
आपण पवित्र होऊ शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये असं होतं, एखादा शिष्याला शिष्यत्व द्यायचं असेल, बघा मी खूप नाजूक गोष्टी सांगतो तुम्हाला आज. एखाद्या शिष्याला शिष्यत्व द्यायचं असेल तर त्याला आश्रममध्ये अगोदर 40 दिवस ठेवायची पद्धत होती. 40 दिवस त्याला आश्रममध्ये ठेवायचं आणि 40 दिवसापर्यंत सद्गुरूंनी, शिवाचार्यांनी, आचार्यांनी, त्या महाराजांनी किंवा महाराजातील आश्रममध्ये असलेल्या सद्भक्तांनी त्याला अन्न मठातलं द्यायचं 40 दिवसापर्यंत. त्याला बाहेरचं खाऊ द्यायचं नाही. 40 दिवसानंतर आज खाल्लेलं अन्न 40 दिवसानंतर त्याची क्रिया करते, त्याची क्रिया करत असते. तोपर्यंत तेवढे दिवस लागतात आपल्याला रक्त तयार व्हायला, ज्ञान तयार व्हायला, बुद्धीमध्ये त्याचं मिश्रण व्हायला. वैराग्य प्राप्त करायचं असेल, संस्कार प्राप्त करायचं असेल तर 40 दिवस अन्न मठातलं द्यायचं. 40 दिवसानंतर मग त्याला दीक्षा द्यायची, मग तो आपल्या पदरात तो बाळाला घ्यायचं. ही संस्कृती पूर्वी होती. आत्ताची संस्कृती, दीक्षा घेतली तिथं 4 दिवस खाऊन यायचं, अनुग्रह घेतलं त्याच मठात खायचं आणि जाता जाता त्यांचेच वाशे मोजत यायचं. त्याच्यामुळं कलियुगामध्ये ज्ञान खरा मिळत नाही. त्याच्यामुळं वैराग्य प्राप्त करण्याच्या साधनेसाठी आपण जातो, पण जाता जाता चमचा चांगली दिसली म्हणून मठातलं पिशवीत घालून आणतो. महाभारतातलं एक साधं उदाहरण तुम्हाला माहीत असेल. महाभारताचं एवढं मोठं युद्ध झालं, महाघनघोर असं युद्ध झालं. कौरव आणि पांडवांचं युद्ध हे जगाला माहीत आहे, सृष्टीला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. जेव्हा युद्धाला मी खूप काय खोल जात नाही, आपल्याला गरज आहे तेवढंच मी घेतो. जेव्हा युद्धाला सुरुवात झाली, युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. पांडवाचे सगळे, कौरवाचे सगळे सैन्य मरत होतं. सगळं कौरवाचं सैन्य मरत होतं. एकही भावांना, भीम असेल, नकुल असेल, सहदेव असेल, ते युधिष्ठिर असतील, अर्जुन असतील, यांचं कुणाला इजा झालेली नाही. तुम्ही पहा, मी एवढा विद्वान नाही आहे, तुम्ही माझ्यापेक्षा विद्वान ऐकणारे आहात, लक्षात ठेवा. वक्तापेक्षा श्रोता श्रेष्ठ आहे. कारण श्रोता हे अनेक ठिकाणी गेलेला असतो, वक्ता हा एका ठिकाणी असतो. तुम्हाला सगळा अभ्यास आहे. 5 दिवसापर्यंत एकही सैन्य पांडवाचे गेले नाहीत. तेव्हा कौरव विचार केला, दुर्योधन विचार केला की आपलं सैन्य मरतंय सगळं. आपल्याकडे भीष्माचार्यासारखे महान गंगापुत्र असताना आपलं सैन्य का मरावा? आणि गंगापुत्र भीष्माचार्य मनापासून युद्ध करत नाहीत. हे युद्धच करत नाहीत, हे दुर्योधनाकडनं निदर्शनास आलं. आल्यानंतर ते विचार केले, दुर्योधनाने विचार केला. आणि तो संध्याकाळ झाल्यानंतर पद्धत कशी होती की सूर्योदयाच्या नंतर युद्धाला सुरुवात आणि सूर्यास्ताच्या नंतर युद्धाची समाप्ती, अशी पूर्वीची पद्धत होती. आता रात दिवस नवरा बायको भांडतात, हे महाभारत प्रत्येक घरामध्ये चालू असतं. काळच बदलला आहे. तेव्हा दुर्योधनाने विचार केला, एवढं मोठं आमच्याकडे सामर्थ्य असताना, एवढे मोठे महारथी, कर्णासारखा, भीष्माचार्यासारखे महान व्यक्ती माझ्याकडे आहेत, तुम्ही माझे मारतात. एक धाडस केलं त्यानं. ह्या दोन्ही कुटुंबामध्ये युधिष्ठिर हे ज्ञानी माणूस, सत्यवादी माणूस. मग दुर्योधनाने संध्याकाळच्या वेळेस निशस्त्र कौरवांच्या तंबूत गेले, पांडवांच्या तंबूत गेले. तुम्ही काहीच म्हणा ना, मी कौरव म्हणतो तरी तुम्ही काय बसताय? म्हणजे
मी जाणून बुजून म्हणतो का माझ्या तोंडात चुकीचं येतं हेही तुमच्या लक्षात येईना. आपण बी जाणकार आहात. मी पहिल्यांदा सांगितलं, वक्तापेक्षा श्रोता श्रेष्ठ असतो. पांडवांच्या तंबूमध्ये कौरव गेले, दुर्योधन गेला निशस्त्र. गेल्यानंतर हे सगळे पाची बांधव बसले होते. दुर्योधन गेल्यानंतर युधिष्ठिरांना वंदन केला आणि वंदन करून त्यांनी विचारलं की तुमच्या हे भावंडाला थोडंसं बाहेर पाठवा. मग ते भीम वगैरे बाकीचे अर्जुन वगैरे बाहेर गेले सगळे. आणि युधिष्ठिरांना त्यांनी प्रश्न टाकला. दुर्योधनाने युधिष्ठिराला विचारलं की आपण सत्यवादी आहात, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, मग आम्हाला आमच्याकडे एवढे महान योद्धा असताना भीष्माचार्य आहेत, बाकीचे मोठे मोठे रथी महारथी राजे आहेत, मग आमचं सैन्य मरतो आणि तुमचं एकही सैन्य मरत नाही. 5 दिवस युद्ध करतोय, तरी ह्याचं कारण काय? आमचा सेनापती हा भीष्माचार्य गंगापुत्र आहेत, खूप ज्ञानी आहेत. एवढा असताना सुद्धा ते काहीच करत नाहीत. तेव्हा युधिष्ठिरांनी सांगितलं, होय गंगापुत्र आहेत, युद्ध मनापासून करत नाहीत. का तर ते सत्यवादी आहेत, ते धर्माच्या बाजूने आहेत, अधर्माच्या बाजूने नाहीत. मग ते आमच्या तंबूत आहेत ना, मग तुमची बाजू घ्यायची काय गरज आहे त्यांना? होय गरज आहे. का तर त्यांच्या रक्तामध्ये, त्यांच्या नसानसामध्ये, त्यांच्या नेत्रामध्ये, त्यांच्या वाणीमध्ये असेल, त्यांच्या भावेमध्ये सुद्धा सत्यता आहे. मग दुर्योधनाने विचारलं युधिष्ठिरांना की मग त्यांचा भाव बदलण्यासाठी काय केलं पाहिजे सांगा. कोण विचारतोय? दुर्योधन युधिष्ठिरांना. हे दोघंही शत्रू, दोघंही शत्रू, आणि चर्चा करतात की आमचं विजय होण्यासाठी, भीष्माचार्यांची बुद्धी बदलण्यासाठी काय केलं पाहिजे सांगा. बघा त्यावेळेस कशी महानता होती. तेव्हा युधिष्ठिरांनी सांगितलं त्यांना पापाच्या घरचं, पापी माणसाच्या घरचं अन्न द्या. त्यांना पापी माणसांच्या घरचं अन्न द्या, तेव्हा त्यांची बुद्धी भ्रष्ट होईल, त्यांची सरस्वती हरण होईल, त्यांच्या वाणीमध्ये असत्यता येईल आणि अधर्माकडे प्रवेश करतील. आणि अधर्म केले की ते युद्धाला ताकदीनं लढतील. तेव्हा दुर्योधन म्हणाला की पापी माणूस आता शोधलं पाहिजे. काय म्हणला तो? पापी माणसं शोधलं पाहिजे. तेव्हा युधिष्ठिर सांगितलं, अरे शोधायची काय गरज आहे? ज्या भर सभेमध्ये ज्यांनी द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला, त्यांनी जंगाने ज्यांनी ठोके दिले, त्यांनी मुंड मारला, ते कुटुंब म्हणजे तुमचं कुटुंब आहे. आणि तुमच्या कुटुंबातला अन्न दिला की ते तुम्हाला मतिमंद होतील आणि बुद्धी भ्रष्ट होईल त्यांची. कोण सांगतो? युधिष्ठिर सांगतो दुर्योधनाला, तुमचं घर पापी आहे आणि तुमच्याकडे असताना सुद्धा ते तुमच्या बाजूने लढत नाहीत, म्हणजे त्यांना अजून पापाच्या घरचं अन्न मिळाला नाही, म्हणून तुम्ही साधना करताय. बाबांनो, साधना करत असताना परान्न किती घातक आहे हे तुम्ही समजून घ्या. माझं समजून घेतल्याशिवाय उमजणार नाही. आम्ही खूप साधना करतो, अरे खूप दान करतो, अरे जिथं दान करताय, अरे तिथंच खाऊन येत आहे दुसऱ्याचं, येता येता बारमध्ये जाऊन तुम्ही दारू पेताय. आणि मिश्रीच्या डब्याशिवाय आपल्याला करमत नाही. साधनेत बाहेर उठलं की पहिलं मिश्री लावतो आपण, आपल्याकडे नसलं तर शेजाऱ्याकडनं मागून आणतो. कशी आपली साधना प्रकट होणार? कशी आपल्या साधनेला बळ मिळणार? तेव्हा दुर्योधन
येऊन आपल्या घरातलं जेवण बनवून त्या भीष्माचार्याला दिलं. भीष्माचार्याने तो अन्नग्रहण केले आणि अन्नग्रहण केल्यावर 6व्या दिवशी युद्धाला सुरुवात झालं, घनघोर युद्धाला सुरुवात झालं. बघा तुम्ही महाभारत बघा, महाभारत तपासल्यावर तुमच्या लक्षात येईल म्हणजे पराणामध्ये किती दोष आहे. किती विघ्न आहेत. म्हणून परान्न घातक आहे. स्वकर्तृत्वाने कमवलेलं, स्वतःच्या मेहनतीनं कष्टाने कमवलेलं, आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीमधलं. पूर्वीचे लोक बापाची सुद्धा इस्टेटीतनं खात नव्हते, लक्षात ठेवा. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत कारभारी आहे, तोपर्यंत मालक आहे असं समजून बापाचा आदेश प्रमाण मानायचे. प्रमाण मानणं म्हणजे सत्यता ठेवणं, लक्षात ठेवा. एवढी महानता पूर्वी होती. आजचे लोक चहाला शेजारच्या घरी जातात, देवा 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 म्हणत. दान काय आहे का म्हणतात. आज मी तुमच्या समोर बसलाय, एक सर्वसामान्य तुमच्यासारखा एक शरीरधारी आहे, पण माझ्यातले जे तत्व आहेत ते ईश्वरी तत्व आहेत, म्हणून मी तुमच्या समोर आज बसलेला, लक्षात ठेवा. आजपर्यंत जेव्हा लग्नाच्या अगोदर माझ्या मातोश्रीच्या हातनं मी भोजन करायचा आणि लग्नानंतर माझ्या धर्मपत्नीच्या हातनंच भोजन करतो. आजही कुणी उठून सांगावं, कुठली मातांनी सांगावं, कुठल्या महिलांनी सांगावं, महाराजांनी माझ्या हातनं भोजन केलं आजपर्यंत. मी अख्ख्या भारतवर्ष प्रभ्रमण केला, सगळे तीर्थ फिरले, पण या भूमीतलं पाणी घेऊन गेल्याशिवाय कुठलंही पाणी आजपर्यंत पिला नाही. आजपर्यंत पाणीसुद्धा या भूमीतलं घेऊन जात असतो. ज्या भूमीला वंदन केलं आहे, ज्या भूमीत कणाकणामध्ये शिव आहे, ज्या देवतेचा मी उपासक आहे, त्या देवतेचं सुद्धा मी अन्न खाल्ला नाही. मी स्वतः कष्ट करतो, मी झाडू मारतो, देवाची पूजा करतो, तेव्हा एक घासभर मी खातो. बाबांनो, लक्षात ठेवा, मी कुणाचे उपकार माझ्या अंगावर ठेवून घेतलेला नाही आहे. मी एक गुंज सोनं कुणाचं घेत नाही, 1 ग्राम सोनं माझ्या अंगावर नसणार आहे. कालही नव्हतं, आज नाही, उद्याही नाही, लक्षात ठेवा. मी कधीही स्वाभिमान विकला नाही, लाचारी कधी स्वीकारली नाही आणि सत्याची कास कधी सोडली नाही. म्हणून तुमच्यासमोर आज प्रबोधनाला सिद्ध माणूस म्हणून उभा आहे. कधीही नाही, कितीही प्रसंग येऊ द्या, कितीही माझी धर्मपत्नी 4-4 दिवस बाहेर गेली तरी ढीगभर भाकरी करून वाळवून ठेवून जाते आजही. का मला परान्न मान्य नाही आहे. मी स्वतःचं संविधान बनवायला आहे. जसं देशाला संविधान आहे, जसं धर्माला संविधान आहे, तसं मला स्वतःला सुद्धा संविधान मी आखून घेतलेलं आहे. मी काय करायचं. मी कुणाच्या घरी गेला तर फळं खातो, एक ग्लासभर दूध खूप झालं तर घेत असतो, पण त्याच्या बदल्यात त्यांना आशीर्वाद देऊन येत असतो. त्यांचं घरातला दोष असेल ते दोष माझ्या चरणावाटे मी घेऊन येत असतो आणि साधना करून त्याला संपवत असतो. लक्षात ठेवा, कुणाचाही मिंद नाही, कुणाचंही आजपर्यंत मी माझ्या मुखाने दक्षिणा द्या, मला देणगी द्या, माझ्या पदरात काहीतरी 5 रुपये टाका असं म्हणलेलं नाही. मग का देवाला मला सांगा, देव माझ्या पाठीमागे उभं राहणार का नाही. मग हे जर साधना ज्या पुरुषांच्या समोर तुम्ही बसलात तर तुमची साधना कशी पाहिजे, तुमची साधना कशी पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही पंगू आहोत. अरे बाबांनो, पंगू नाही तुम्ही. मनाने पंगू होऊ नका, विचाराने पंगू होऊ नका, अजिबात होऊ नका. शेवटचा श्वासापर्यंत ईश्वराने प्रत्येकाला जन्म दिला आहे, म्हणजे तिचं दाना अन्न पाणी ठेवून केलेला आहे जन्म. शेवटच्या श्वासापर्यंत ईश्वराने तुमच्या भाग्यातलं ईश्वरसुद्धा पुसू शकणार नाही. लक्षात ठेवा, पुसू शकणार नाही. एवढं ठामपणे मी तुम्हाला सांगतो. फक्त साधना करण्याची पद्धत बदला, उपासनेची पद्धत बदला, कर्म करण्याची पद्धत बदला.
तर ईश्वर तुमच्या पाठीमागे उभं राहील आणि ते खरं प्रपंच करून परमार्थाला पोचला तर तुम्हाला मोक्ष मिळाल्याशिवाय ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही.